हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर माझी अंघोळ झालेली आहे आणि मी इथे आता स्किन केअर करते आहे. जसा की आता उन्हाळा चालू झालेला आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला स्किनची काळजी घ्यावीच लागते. जसे वरून आपण चेहऱ्याला मॉइश्चरायझर, सनस्क्रीन लावून आपली स्किन चांगली ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, तसेच इंटरनलसुद्धा आपले शरीर हे थंड राहावे यासाठी आपण आहारात थोडेफार बदल केल्यास उन्हाळ्यातसुद्धा आपल्या शरीराला थंडावा मिळू शकतो. कारण कामाच्या गडबडीमध्ये आपण स्वतःकडे लक्ष देण्याचं आपण विसरून जातो. आपल्या खाण्यापिण्याकडे आपण जास्त लक्ष देत नाही, आपण वेळेवर जेवण करत नाही. त्याचा असरसुद्धा आपल्या स्किनवर, आपल्या पूर्ण बॉडीवर होऊ शकतो. म्हणूनच आहारात आपल्याला थोडेफार बदल करायला पाहिजे. जसे की आपण जेवण करताना जेवणामध्ये आता सध्या बाजारामध्ये आपल्याला काकडी वगैरे मिळत असते, तर आपण जास्तीत जास्त प्रमाणात काकडी खाऊ शकतो. आणि सोबतच जसे दही किंवा दह्याचा मठ्ठा किंवा ताक पण आपण पिऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्या शरीराला हा थंडावा मिळत असतो आणि आपले शरीर हे थंडगार राहू शकते. तर मी आपल्या आहारामध्ये ह्या गोष्टी जास्तीत जास्त प्रमाणात घेण्याचा प्रयत्न करत असते. त्याच्यामुळे मला जास्त काही करायची गरज पडत नाही आणि दिवसातून आपण पाणी हे पितच असतो. योग्य प्रमाणात जर आपण पाणी पित असलो तर आपलं शरीरसुद्धा थंड राहू शकते. इथे माझं जेवण पण झालेलं आहे आणि मला इथे थोडीशी क्लिनिंग करायची होती. जसा की टी टेबलवरचा काच हा खराब झालेला होता, तोच मी इथे पुसून काढते आहे आणि बाकीच्या पण वस्तू थोड्याफार मी पुसून घेते आहे. आपण जरी रोज साफसफाई करत असलो तरी पण बारीक अशी धूळ ही रोजच्या रोज येतच असते आणि आपल्याला ते रोज पुसून काढावंच लागते. तुम्ही बघू शकताय बाहेर किती ऊन पडत आहे. आता उन्हाळ्यामध्ये झाडांना सुद्धा 2 वेळेस आपल्याला पाणी द्यावं लागते. मी पण या काचेच्या जगमध्ये पाणी सकाळी भरून ठेवत असते आणि हे पाणी मला दिवसभरात संपवायचं असते. उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त पाणी पिण्याचा आपण म्हणजे प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे आपलं शरीरसुद्धा हे थंड राहील. इथे माझे कपडे पण वाढलेले आहे आणि तेच मी आता घडी करून ठेवते आहे. आता कपडे तर 2-3 तासातच वाळून जातात. त्याच्यामुळे सायंकाळचं माझं हे घडी करून ठेवण्याचं काम मी दुपारीच करून ठेवत असते. कारण कपडे हे वाळून गेलेले असतात, तर मी लगेच त्यांची घडी करून कपडे जिथल्या तिथं ठेवून देत असते.
उन्हाळ्यामध्ये आपल्याला जसे अंगूर, टरबूज हे जास्तीत जास्त प्रमाणात मिळत असतात. यांच्यामध्ये भरपूर जास्त प्रमाणात हे पाण्याचे प्रमाण असते. त्याच्यामुळे आपण हे जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्या शरीरात हे पाणी जात राहील. अशी फळं मी आपल्या आहारात रोज घेण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे माझे शरीर हे हायड्रेटेड राहत असते. तर तुम्ही पण अशा प्रकारचे बदल करून आपल्या आहारामध्ये थोडेफार बदल केले तर तुम्हाला पण त्याचाच नक्कीच फायदा मिळेल. तर मैत्रिणींनो, उन्हाळा असो की हिवाळा, प्रत्येक दिवशी तुम्ही स्वतःची काळजी घेत जा. आनंदी राहा आणि हसत राहा. तर व्हिडिओ मी इथेच संपवते. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.